रोजगार मेळाव्याचं आयोजन आम्ही पहिल्यांदा केलेलं नाही, यापूर्वी देखील आम्ही करत आलेलो आहोत. मधल्या कालावधीमध्ये गेल्या 2-1 वर्षामध्ये मोठ्या स्वरूपाचा इतका हा रोजगार मेळावा घेतलेला नव्हता. पण परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा रोजगार मेळावे यापूर्वी देखील घेतलेले आहेत. आता या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पनवेल आणि परिसरामधल्या 64 कंपन्या, 60 होत्या पण 64 कंपन्या इथे आलेल्या आहेत. 64 कंपन्या पनवेल परिसरातल्या, नवी मुंबईपासून ते पनवेलमधले असे वेगवेगळ्या क्षेत्रामधले 64 उद्योग इथे आलेले आहेत की जे त्यांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची रिक्वायरमेंट आहे, त्याच्यासाठी आज हे मुलाखती घेत आहेत. आमच्या पनवेल परिसरातल्या 2800 लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय तरुणांनी. त्या 2800 तरुणांना एका अर्थाने रोजगाराची संधी आहे. याच्यानंतर देखील आमचा प्लेसमेंट सेल हा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कायम स्वरूपात चालवणार आहोत. खांदा कॉलनी इथलं भाजपच्या कार्यालयातून आम्ही ते चालवतोय. या व्यतिरिक्त चांगुकाना ठाकूर महाविद्यालयामध्ये आपण आहोत. या चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाचा स्वतःचा एक प्लेसमेंट सेल आहे, ज्याच्यामध्ये कांबळे सर असतील, आमच्या मर्डेकर मॅडम असतील, या सातत्यानं वर्षभर रोजगार मेळावा, करिअर गायडन्स, कशा पद्धतीनं कॅन्डिडेट्सनी चांगला मुलाखत द्यावी यासाठीचं मार्गदर्शन करत असतात. कॉलेजचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे की ज्या माध्यमातून हे सातत्यानं सुरू राहतं. ऑनलाईन सेशन घेतले जातात. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा चांगला परिणाम आमच्या या पनवेल परिसरामध्ये होतं की ज्यातून रोजगार उपलब्ध होत आहे. आज आपण पाहतोय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेमधून महाराष्ट्र वेगानं पुढे चाललाय. म्हणतो आपण महाराष्ट्र आता थांबणार नाही. अनेक उद्योग हे आता अटल सेतू, विमानतळ, इथे पलीकडच्या बाजूचं तळोजा वाढीव औद्योगिक वसाहत, या सगळ्यामुळे इथे रोजगाराच्या नव्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. ते आमच्या इथल्या तरुणांना मिळाले पाहिजेत. यासाठी त्यांना मुलाखतीचं एक्सपोजर, त्यांना वेगवेगळ्या फील्डचं एक्सपोजर मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून या मेळाव्याचं आयोजन केलंय. 365 दिवस हा उपक्रम चालणार आहे. पण आज मोठ्या संख्येनं तरुणांनी गर्दी केलेली आहे. त्या तरुणांना त्यांच्या मनाप्रमाणे रोजगार मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. वाढदिवसाची जोड आहे या कार्यक्रमाला, म्हणजे एक तारखेपासून आम्ही किती कार्यक्रम कव्हर केलेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा 22 जुलैला वाढदिवस झाला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं वाढदिवसाला सेलिब्रेशन करू नका, तुम्ही सामाजिक उपक्रम करा. आणि म्हणून मग आम्ही गेल्या काही वर्षामध्ये त्यांच्याच प्रमाणे बॅनर्स लावू नका, मोठे मोठे जाहिराती देऊ नका, यापेक्षा हेच पैसे आपण सामाजिक उपक्रमांमध्ये खर्च करा असं आवाहन आमचे सर्व सहकारी मिळून करतायत. यावेळेला मोठ्या प्रमाणावरती आज महापौर या ठिकाणी उपस्थित आहेत, या ठिकाणी सर्व आमचे सहकारी उपस्थित आहेत. या सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम 1 ऑगस्ट पासून ठेवलेत. अगदी परवाच्या 10 तारखेला सुद्धा या उपक्रम आहेत. त्यानंतर मग आम्ही म्हटलं आता वाढदिवसाचं निमित्त द्यायचं कारण नाही, सामाजिक उपक्रम आम्ही करत राहू. ज्यांनी असे कार्यक्रम आयोजित केले त्या सगळ्यांचा आभार मानतो. जॉब फेअर माझ्या वाढदिवसालाही आरोग्य शिबिर कधी ठेवलेलं नव्हतं. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या जवळच्या रविवारी असायचं. आता आम्ही हे रविवारी न ठेवता शनिवारी ठेवलंय, म्हणजे या कंपन्या ज्यांचे प्रतिनिधी मुलाखत घ्यायला आले त्यांना सोपं जावं. आपला वाढदिवस साजरा करून तो लोकांच्या मनावरती बिंबवण्यापेक्षा त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा ही मला मिळाली आहे, ती इतरांना मिळावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मला आज जे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी स्वतःही कार्यक्रम केले आणि याही कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. लोकनेते ठाकूरांनी या ठिकाणी शिक्षण व्यवस्था उभारली आणि त्या शिकलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे. कशा प्रकारचं कार्य भविष्यातही आपल्या माध्यमातून चालतं? मी मगाशी माझ्या इथल्या भाषणामध्ये बोललो त्याप्रमाणे की या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या खूप संधी निर्माण होणार आहे. आता या परिसरामध्ये संस्था म्हणून आम्ही कॉलेजही चालवतोय, प्लेसमेंट सेलही आमचा चालवतोय. रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं खारघर सारख्या ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर, की जे स्टार्टअप असतात त्या स्टार्टअपला, नव्या एंटरप्रेन्युअर्सला त्यांचा उद्योग उभा करण्यासाठीचं मार्गदर्शन हवंय. तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे एक थीम असते, फायनान्स कोण देणार, जागा कोण देणार, या सगळ्यासाठी अशा इन्क्युबेशन सेंटरची मदत होते. रयतनी ते उभं केलंय खारघरला. कामोठ्यामध्ये प्रोफेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या साठीची एक वास्तू उभारलेली आहे रयत शिक्षण संस्थेने. त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या संस्था येतात, त्यांचं ट्रेनिंग देतात. कॉलेज सारख्या ठिकाणी जे युनिव्हर्सिटीमध्ये मान्यता प्राप्त असे कोर्सेस चालवले जातात. वर्षानुवर्ष चालणारे कोर्सेस चालवले जातात. पण अशा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आता तुम्ही जर कामोठ्याला गेलात तर त्या ठिकाणी काही कोर्सेस 2 आठवडे चालतात, काही कोर्सेस 6 महिने चालतात. 6 महिन्यानंतर तो कोर्स चालवायची गरज नाही. पण तेवढ्यापुरतं प्रशिक्षण देणारा एक येईल, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणारे लोक रजिस्ट्रेशन करतील आणि त्यानंतर पुढचे करतील. आज स्किल अपग्रेडेशनला खूप महत्व आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं
अनेक ठिकाणी आज मी काम करत होतो हे काम राहणार नाही. केबल ऑपरेटर, आता केबल ऑपरेटरचा व्यवसाय राहणार नाही. तसं वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये आज स्किल अपग्रेडेशनची गरज आहे. एखाद्या केमिकल कंपनीमध्ये काम करणार त्याला बॉयलरचं ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता आहे. एखाद्या इंजिनिअरिंग मध्ये काम करणारा आहे त्याला कॉमर्सचा कोर्स करण्याची आवश्यकता आहे. टॅलीसारखा कोर्स माहिती असण्याची आवश्यकता आहे. मॅनेजमेंट स्किल घेण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या पद्धतीचा अंगीकार आम्हाला करता आला पाहिजे. महापालिका झाली आता 10 वर्ष, महापालिकेला आता 1 ऑक्टोबरला होतील. तर अशा वेळेला या महापालिके क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना महानगरासारखं इन्फ्रास्ट्रक्चर हवं, ते देण्यासाठी शासन प्रयत्न करेल. शासन द्यायची आम्ही वाट बघणार नाही. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या अनुषंगाने जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा